निसर्गदत्तानं विचारलं होतं, त्याची आठवण ह्या कल्पना आड येतील त्याच्यावर सांग. तर ते म्हणाले, मागे आपल्याला यातलं मूळ गुंता सांगितलं होतं, आता या संदर्भात परत एकदा सांगतो की एका तीक्ष्ण हत्याराने आपलं शिर जर धडापेक्षा वेगळं केलं, थोडक्यात मारलंच म्हणायचं होतं, फक्त आता शुद्ध भाषेत म्हणाले एवढंच. असं एका साधकाने त्यांना प्रश्नोत्तरात विचारलं, शिर जर धडा वेगळं केलं तर तुमच्यावर त्याचा काय परिणाम होईल. आधीचा डायलॉग आहे ना झालेला सगळा आत्मदर्शनाबद्दलचा, त्या पार्श्वभूमीवरही विचारलेलं आहे. ते लक्षात ठेवून विश्लेषण घेऊन, शिर धडा वेगळं केलं तर तुमच्यावर त्याचा काय परिणाम होईल. आपल्या कल्पना असतात, सत्पुरुषांना यातलं काहीही अडचण नसते. काय परिणाम होईल. तो म्हणाले काहीच नाही. काहीच नाही असं कोण मारेल ना मनुष्य, आपल्या भाषेमध्ये म्हणजे मरणार, आपल्या कल्पना आहेत या सगळ्या. तर त्यांचं म्हणणं असं, काहीच नाही परिणाम होणार, काहीच नाही असं कसं होईल. तर म्हणाले काही नाही, फक्त जे धड आहे ते आपलं शिर गमावून बसेल. हो कल्पनांची अडचण काय असू शकते. माझ्या कल्पना आहेत की असं 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 काही आपण त्याला वगैरे लागू नाही. सत्यसूर्य फार पलीकडे विलक्षण आहे. त्यामुळे ते म्हणले की हे धड जे आहे ते शिर गमावून बसेल. परस्पर संबंधांच्या त्यांच्या तारातल्या तारा तुटतील. ते सूक्ष्म आहे, तसं इतकं पण सोपं नाही की परस्पर संबंधांतल्या त्यांच्या तारा आहेत त्या ते गमावून बसतील, त्या तुटतील. ते तुम्ही जे काही क्रिया केली त्या क्रियेमुळे म्हणले त्या तुटतील. इतपत ठीक आहे, हेही समजू शकतं. ते म्हणाले, त्यांनी उदाहरण काय दिलं, ते म्हणले 2 माणसं टेलिफोनवर बोलतायत, मध्ये तुम्ही तार कापली तर 2 व्यक्तींच्यावर काय होतं म्हणले. आता लक्षात येईल किती सूक्ष्म आहे, म्हणजे कल्पना किती आड येऊ शकतात. ही कल्पना कुठे आहे याची आपण कल्पनाच करूया फक्त. ही कल्पना कुठल्या पातळीवर आहे. सत्य सूर्याच्या आड माझ्या कोणत्याही ज्या काय कल्पना असतील लौकिक, त्या इतक्या आड इथपर्यंत येणार आहे. तर तिथे काय होईल. तर त्या मला सांगा, टेलिफोनवर 2 माणसं बोलतात, एक तारेमधली बोलण्याची कापून टाकली, त्या 2 व्यक्तींच्यावर काहीच परिणाम होणार नाही, फक्त संवाद थांबेल तिथे, एवढंच होईल. एवढंच. आणि बरोबर आहे त्यांचं म्हणण्याचं उदाहरण जे आहे ते सुद्धा अत्यंत पट्टर आहे की अरे बरोबर आहे, व्यक्तींच्यावर याचा परिणाम काय होणार, व्यक्तीच्यावर परिणाम काही होत नाही. तेव्हा याची काळजी म्हणले करायचं कारण नाही. म्हणले अग्नी असतो तो म्हणजे जाणीव ही म्हणले शिल्लक राहते. जाणीव ज्या पदार्थातून डोकावते आहे तो पदार्थ नाहीसा झाला तरी सुद्धा त्याच्या ठिकाणची जाणीव नाहीशी होत नाही. ज्या पदार्थातून डोकावते तो पदार्थ नाहीसा झाला तरी जाणीव शिल्लक राहते. ती तशीच आहे आणि तीच सत्य आहे त्याच्यातली. आणि नाहीतरी जाणीवच सत्य आहे. काल आपल्याला म्हणलं नाही का की चोरी झाल्याचं केव्हा दुःख, जाणीव आली तेव्हा ना. जाणीवच त्यातली सत्य होती खरी, तिनंच सुख दुःख दिलं. ती बाजूला राहते, तिचं खरं काय, ती शुद्ध असली अशुद्ध असली सुख दुःख देते, शुद्ध असली तटस्थपणे बाधे. त्याचं होतं त्यांनी द्यायला म्हणते. हे शुद्ध जाणीवीला शक्य आहे. तर अशा दृष्टीनं आपल्याला करता येतं काम. हे आपल्या कल्पना आणतील. म्हणजे सत्याचं जे पात्र आहे त्याच्यामध्ये काय आहे ते इतक्या प्रकाराने ते आढळू शकेल. आता आणखीन काही प्रकार सांगत नाही, एवढी पुष्कळ झाली. तर सत्याच्या आड काहीतरी येतं एवढं आपण लक्षात ठेवू. माझ्याकडे काय सत्याच्या आड येत आहे याचा शोध मी घ्यावा, प्रयत्न करावा. तेव्हा तो प्रयत्न केल्यानंतर कधीतरी, आता यात एक शब्द येऊन गेलाय, पात्र बाजूस ते करी दर्शना सत्य सूर्याच्या. सत्य आणि सूर्य ही गोष्ट जर परमेश्वर सत्य स्वरूपच आहे तर सत्य सूर्याच्या आड येणार त्यांनीच दूर करावं असं म्हणणं थोडासा विरोधाभासी बारीक जाता जाता विचार केला तर. म्हणजे थोडक्यात सूर्यानेच ढग दूर करावा म्हणण्यासारखं आहे नाही का. सूर्य बारीक आता हे सगळं उपनिषद सगळं बारीक आहे, त्याला काही इलाज नाही. म्हणून तर आपण नंतर चहा कॉफी वगैरे ठेवली आहे काय. तर दुसरा असं होतं थोडासा. तर क्षीण आहे. तर त्या दृष्टीने विचार केला तर बाहेर जे आहे ना ती त्या सूर्याने त्या आड येणारा ढग दूर करावा असं म्हणल्यासारखं आहे. बरोबर आहे. रामकृष्णांच्या भाषेत सांगायचं झालं तर मागे एकदा आपल्याला उल्लेखही केला होता थोडासा वेळ आहे. तर ते जे आहे ना ते जे काय आहे रामकृष्ण म्हणते की बॅटरी दाखवतो तो कधीतरी स्वतःच्या वर तोच बॅटरी टाकतो तेव्हा दिसतो ना, तसं होऊ शकतं. त्यामुळं आपण तसा विचार या बाबतीत करू की आता पुढच्या श्लोक बघूया. सोन्याने झाकले सत्य पात्र बाजू सते करी दर्शना सत्य सूर्याच्या कृपा ही प्रभू तू करी. ही कृपेनं शक्य आहे. कुठेपर्यंत जाता येते आणि काय अडते शोधून काढणं आपलं काम आहे त्यातलं, की माझ्या आड काय येते ते हुडकून काढा तिथपर्यंत. मग दूर करायला मात्र त्याला सांगायचं.
असतं ते त्यांनीच दूर करायचं. त्यांनीच स्वतःवर प्रकाश टाकला तर दिसेल, नाही तर नुसतं प्रकाशात बाहेरचं दिसत राहील. तसं आपल्या डोळ्यांना जसं फक्त बाहेरचं दिसतंय, आत वळवले तर आतलं पण दिसायला लागेल. आणि नंतर मग ह्या अडचणी येतील. आणि मग सर्वात शेवटचं झाकण आहे जे हिरण्मय पात्र आहे, की जे दूर करणं सर्वात कठीण आहे. पैसा किंवा सोनं, त्याचं आपल्या भाषेमधलं आजचं उदाहरण. बाकीची सगळी सांगितली ती सगळी दूर करायला त्यांनाच प्रार्थना करावी, ते दूर करतात. प्रजापती यमा सूर्या पसरी किरण आवरी, कल्याण रूप तव पाही, मी आहे तेच अंतरी. हा अनुभव आहे. जर आपण तेवढे अंतर्मुख असू, ही कृपेसाठी प्रार्थना केली असेल, तर आपल्या लक्षात येईल की जी घटना जी म्हणून बाहेर आहे तिचे सगळं स्वरूप आपल्यामध्ये आहे. आपण आणखीन आत गेलो तर अमुक एक असा का, याचं कधीही आपल्याला प्रश्न पडणार नाही. प्रेमातही कधी पडणार नाही. कारण का, वेगळे आहोत म्हणून प्रेम करण्यात अडचण आहे. एक असल्यावर प्रेम करायचा प्रश्नच होत नाही. भेद असतात तिथे प्रश्न येतो. दोन मुलं आहेत, तर आता ह्याच्यावर थोडी त्याच्यावर थोडी माया करायचा प्रश्न येतो. आणि त्यांनाही वाटतं ह्याच्यावर जरा जास्त आहे, माझ्यावर जरा कमी. उगाच वाटतं. आई वडिलांनी सारखी करायची ठरवली तरी वाटतं. तिथे प्रश्न आहे काहीतरी भेदाचा. भेद जिथं नाही तिथे हा प्रश्न येतच नाही. तर ते झालं. आता त्याच्या पुढचे आपण ह्या दोन हे म्हणून ठेवू, म्हणजे आपल्याला संभवते. वायूत मिसळुनी प्राण, भस्म हो देह नश्वर, मना मात्र स्मरी कर्मे, अंती तो परमेश्वर. जाणत्या अग्नितूने आम्हाला भोगण्या फला, पाप बुद्धी सजाळी तू, नमस्कार असो तुला. ओम शांती शांती शांती. कृपा करण्याची प्रार्थना केली. कृपा करा आणि जे शेवटचं काय राहिलेलं टरफल आहे ते काढून टाका. तसं सगळ्यात शेवटी ही जे टरफलाची हे वस्तू आहेत, कांदा आहे, काही आहे, कुबिया अमकं तमकं, असं खूप आत गेलं कांदे शेवटी आत काहीच नसतं. तसं आहे ते निर्गुण आहे. फक्त त्याच्या रक्षणासाठी सगुण असते, एवढंच तसं आहे. त्यामुळे ते सगळं गेलं की सगळ्यात शेवटचं उडवल्यानंतर काय आहे ते पाहायला जे डोळे लागतात ते त्यांनी द्यावेत, अशी प्रार्थना केली नाही. त्याच्या आत सुद्धा काहीतरी आहेच, ज्याच्या रक्षणार्थ बाकीचं सगळं बाकीचं होतं. बीज फोडल्यानंतर काय सापडतं, उपनिषदातच विचारलेलं आहे की बी फोडलंस, आता तुला काय सापडलं असं विचारलंय. आता ती बी सापडली, बरोबर, ती फोडलीस, त्याच्यानंतर आत काय सापडलं, काही नाही. काही नाही, त्याच्यातून हा हे झाड निर्माण झालं. कारण दुसरं लावलेलं आहे, त्यातून झाड आलेलं आहे, बघितलंय. फोडल्यानंतर आत काय नाही. हे जे आहे ते काही नाही, हे जे बघण्यासाठी तिथे शुद्ध स्वरूप आहे. म्हणून तिथे कृपा मागितली. कारण माझे जरी काही दिशेनं वळलेले डोळे असले, अंतर्दृष्टी असली, नुसत्या दृष्टीला तर दिसत नाही, उघडच आहे. बी फोडली तर काही दिसत नाही, आत उघडच आहे, तरी सुद्धा आतल्या बाजूला आत गेलो तर मग हे धर्म अमकं तमकं शरीर ह्या ते सगळी सोन्याची पात्र दूर केली, ती सुद्धा त्यांच्या कृपेनेच झाली तर होतील. म्हणून कृपा मागितली. आणि त्यानंतर आता प्रार्थना केली की हे सगळं दूर करा आणि मला ते जे मूळ आहे त्याचं दर्शन घडवा. ते जर दर्शन घडलं तर काहीही जगामध्ये कुठेही कशा जगामध्ये फिरा. काय आपण जे याची प्रार्थना करतो आत्मपरीक्षणाची, त्याच्या शेवटी हेच आहे ना, जगामध्ये का फिरा. तर जगामध्ये फिरायची काही गरज लागत नाही. फक्त हे एकदा तिथपर्यंत जाईपर्यंत, एकदा ते तिथे दृष्टी येऊन पोचली आणि शेवटची प्रार्थना मनपूर्वक झाली की हे काम होतं. आता याच्यातल्या काही गोष्टी सांगितल्या. प्रजापती यमा सूर्या पसरी किरणावरी, कल्याण रूप तव पाही, मी आहे तेच अंतरी. जे या जगामध्ये पसरलेलं आहे तेच सर्व माझ्या ठिकाणी आहे. काय देहाच्या पातळीवर कळतंय, मनाच्या पातळीवर कळायला थोडा वेळ लागतो. मनाच्या पातळीवर पण कळेल. मनाच्या पातळीवर जसं माझं मन ऑपरेट होतं तसंच त्याचं मन ऑपरेट होतं. माझ्या मत्सराला कारण आहे तेच त्याच्या मत्सराला आहे, माझ्या आसक्तीला कारण आहे तेच त्याच्या आसक्तीला आहे. असं करत करत मनाची घटना कळते. अरे हे असं आहे प्रकरण, ठीक आहे. एकदा लक्षात आलं असं होतं त्यातून मग नाही, मग फक्त शक्तीचा प्रश्न राहिला, ती उपासनेनं मिळते. हे कळलं मला की हे आसक्तीचं काम आहे, तिच्यामुळे मी अडकलो किंवा काय अपेक्षेमुळे अडकलो, आता दूर करायचं काम आहे. ते कळलं, ती तशीच अपेक्षा त्याची आहे म्हणून त्याला आता त्रास होतोय. तो जो अस्वस्थ आहे घरामध्ये, कोणीतरी मनुष्य आपल्या घरातलंच, त्याची काहीतरी अपेक्षा आहे, ती पुरी नाही झाली म्हणून त्याला त्रास झाला. हा असा का करतो असं म्हणायचं कारण नाही.
हा असंच करणार, कारण माझ्या बाबतीत असं झालं असतं तर मी असंच केलं असतं. एवढं कळलं तरी परमार्थात आणखीन एक पायरी ओलांडली. आता फक्त प्रश्न आहे की मला मी तसंच करू नये तो जे करतोय ते. एक पायरी पडता येतं फक्त. त्यासाठी शक्ती कुठून आणायची, प्रयत्न करायचे आणि उरलेली प्रार्थना करायची. प्रयत्न प्रार्थना मिळून पूर्णत्वाला ते गोष्टी. तर त्यासाठी ही प्रार्थना केली. तसं आता ही शेवटाकडे जाणाऱ्या प्रार्थना आहेत की मी तेच आहे याची जी अनुभव आहे तो माणसाला येऊ शकतो. हा आपण आता इथपासून पुढे अनुभवाचा प्रांत सुरू झाला. कृपा केली, जसं आत्म्याचं वर्णन सांगितलं तसं इथे शेवटी आता असं सांगितलं की हेच त्या मनामध्ये आहे. त्या मनाची पण घटना तशीच आहे, त्याच्यावर पण असेच संस्कार आहेत. म्हणजे ते जे मी आपल्या अगदी साध्या भाषेमध्ये जे सांगतो नेहमी की सासूबाईनं ते या पद्धतीनंच केलेलं चालतं आणि सुनेला ते याच पद्धतीनं करायला नको वाटतं, दुसऱ्या पद्धतीनं केलेलं चालतं. याचं कारण ती जशी वाढली, ज्या पद्धतीने तिच्यावर संस्कार झाले त्याच्यामुळे तिला असं वाटतं की ह्या पद्धतीनं करणं हे बरोबर आहे. आणि त्या ज्या पद्धतीनं जिथे कुठे होत्या तिथे वाढल्या, तिथे त्यांची आई जे करत होती ते बरोबर होतं असा संस्कार झाला. म्हणून ह्या आणि दोन वेगवेगळी ठिकाणं होती, त्यामुळे दोन मध्ये भेद निर्माण झाला. आता दोघींनी मिळून रोजही भांडू शकता आणि दोघींनी मिळून एका दिवसात भेटू पण शकता. तुमच्यावर पण संस्कार आहे, माझ्यावर पण संस्कार आहे. आता अशा थोर सासून सुद्धा असू दे तिथे म्हणजे आले, म्हणजे बाकी काही नाही. इथे किंवा कुठेही आता नसतील तर एक परीने तरी महाराज म्हणतात तसं 50% भांडण कमी होऊ शकतं. महाराज म्हणायचे 2 माणसं भांडायला लागली तर कमी करणं हातात आहे, आपल्या निम्म कमी करणं हातात आहे. एकाने बोलू नये म्हणजे झालं. मी स्वतः बोलायचं नाही असं ठरवलं तर 50% भांडण कमी होतं, कारण त्याला शेवटी मर्यादा आहेच की नाही. किती वेळ ओरडणार तो तरी, तुमचा प्रतिसाद येतो म्हणून त्याला जोर येतो, पण तुमचा प्रतिसादच नाही म्हटल्यानंतर मग शेवटी थांबतोच तो. त्यामुळे मग ते उरलेलं थांबतं असं. तर अशा पद्धतीनं मला याच्यावर आठवण झाली. महाराज नामाबद्दल एकदा ज्ञानी मनुष्याला विचारतात. ज्ञानी मनुष्याला विचारलं तर त्यांचं काय म्हणणं की नामाने काम होत नाही. म्हणजे नामाबद्दल तुमचं काय मत आहे, तर ते ज्ञानी पुरुष, त्यामुळे ते म्हणाले की नामाने अर्धच काम होतं. म्हणजे होत नाही. ठीक आहे म्हणले, आपण असं करूया, अर्ध काम तरी नामाने करू, म्हणजे अर्ध झालेलंच असेल. मग तिथे गेल्यानंतर पुन्हा नाम घेऊ. हे महाराजच करतात असो. तेव्हा आता आपल्यासारखंच सगळीकडे आहे एवढं जर समजा लक्षात आलं तर मग हे त्रास कमी, खूप कमी, एकदम खाली येतो सगळं. ते पॅरामीटर्स त्रासाचे ना ते खूप सगळे खाली येतात आणि मग अगदी एकदम हार्मनी आहे. म्हणजे कुठली पिढी असू दे, ते आजोबा असू दे, मुलगा असू दे, सून असू दे आणि त्याचे नातवंड असू दे, सगळं इट कॅन बी ऑल इन हार्मनी. तर हे जे आहे हे अशा तऱ्हेनं मी आहे तेच ते आहे हे लक्षात आलं, किंवा ते जे आहे तेच माझ्या ठिकाणी आहे असं जर लक्षात आलं तर मनाच्या पातळीवरचं काम होऊन जातं. तर हा तो प्रश्न आत्म्याच्या बाबतीत फरक नाहीच आहे. त्यामुळे काही प्रश्न नाही. चैतन्य माझं आहे तेच त्याचं आहे. जे माझ्यातून जातं, जे माझ्यात येतं आणि मी हालचाल करतो तेच त्याच्यात येतं आणि तो हालचाल करतो. त्यामुळे तिथे प्रश्न फरकाचा काही नाहीच आहे. प्रश्न राहिला तो फक्त मनाच्याच मधल्या घटकाचा आहे. आपल्याला 3 विद्या सांगितल्या, एक देहविद्या, दुसरी मनोविद्या आणि तिसरी आत्मविद्या. तेव्हा आता आत्मविद्येच्या बाबतीत प्रश्न नाहीये. देहविद्येच्या बाबतीत परमेश्वराने जेवढा फेरत ठेवलाय तेवढा ठीक आहे, बाकी सगळं तांबूक सगळं सारखं ठेवलेलं आहे. त्यामुळे तिथे काही विचार करायचं फार कारण नाहीये. बरोबर. राहिला प्रश्न फक्त मनाचाच. तर मनोविद्या शिकलं म्हणजे झालं यातली. तर ते मी जे आहे तेच अंतरी तिथे आहे एवढं जर लक्षात आलं तर हे होऊ शकेल. आता त्यांनी समारोपाकडे चाललेत. म्हणून मी तुझं जे कल्याणकारक रूप आहे प्रत्येकाच्या ठिकाणी मन ठेवला, त्याच्यातच अडचण निर्माण झाली. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष आहे ना, बंधाला कारण तेच, मुक्तीला कारण तेच. आज मनात आलं तर सगळं बिघडतं. कधी गोष्ट मनाने घेतली सकाळी उठून की दिवसभर वाईट जातो, ते आपल्याच म्हणजे. आणि एखाद दिवशी सकाळी मनाने सोडून द्यायचं ठरवलं तर सबंध दिवस छान जातो. आता तोच सबंध दिवस छान जातो, तोच सबंध दिवस. बाकीची माणसं तशीच असतात, ती काही आपल्या एवढं अंडरस्टँडिंग असलेली वगैरे अशी नसणारच, हो की नाही. तर त्यामुळे त्यांचा विचार नकोच करायला, तर आपण आपलाच विचार करू. तर माझ्याच मनाने त्या दिवशी डोक्यात घेतलं म्हणून मला त्रास झाला, माझ्या मनाने डोक्यातलं काढून टाकलं, त्याबरोबर डोक्यातलं म्हणजे ते मनातलं ते काढून टाकलं, त्यामुळे त्रास नाही. आज काही आज सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. जो तो आपल्या मनाप्रमाणे वागतोय. माझं काय काम आहे ते मी करतो, शांतपणे त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेतो, शक्य असतं उत्तर देतो, नसेल तर गप्प बसतो. मनात परमेश्वर आहेच. तर असू दे. अशा तऱ्हेनं माझ्या तऱ्हेने ते गेलं ते दुःख. म्हणजे हे माझ्या लक्षात येऊन त्याच मनाने हे आणि त्याच मनाने ते, हे तुझं माझ्या ठिकाणचं कल्याणकारी रूप आहे. खरं म्हणजे ते फक्त एवढंच म्हणतं की तू जर लहान होतोस तो होऊ नकोस, जरा मोठा हो, जरा थोडा व्यापक, मग लक्षात येईल. असं ते जे कल्याणकारक रूप माझ्या ठिकाणी आहे ते ह्या प्रजापती, यम, सूर्य या सर्वांचं हे काम आहे. त्यांनी हे करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी की मनच प्रकाशित करतो गोष्टी. बघा तुम्ही, एखादी गोष्टी जर आपल्याला कळायला हवी असली तर आपल्याला काय एकाग्रता लागते, ते मनच ना. ते प्रकाशित झालं की तुम्हाला एकदम अर्थ कळतो. एखाद्या गोष्टीचा आपण पॅराग्राफ वाचतो, काही कळत नाही,
पण जर का समजा मन एकाग्र झाला आणि तो वाचला तर आतापासून इथेपर्यंत काय म्हणायचं इथपर्यंत कळतं. शब्दाचा अर्थ तर कळतोच, पण काय म्हणायचं इथपर्यंत कळतं आणि काही अडचण राहत नाही त्याच्यात. मन प्रकाशित करू शकतं ते, एवढं त्याच्या ठिकाणी दिलेलं आहे. तसं मन परमेश्वराचा मार्ग प्रकाशित करू शकतं. म्हणून तेच आपल्याला मोक्षाला कारणीभूत होतं. ते आपल्याला करायचंय, ते ह्या सगळ्यांनी निर्माण केले. त्यांना प्रजापती, यम, सूर्य हे काही त्याच्यात उल्लेख आहेत. ते मी अगदी वृत्ताच्या सोयीसाठी सोपं म्हणायला व्हावं म्हणून मधले 1-2 उल्लेख गाळून हे सगळं 2 ओळीचं केलं फक्त, की प्रजापती, यमा, सूर्य हे 3 प्रधान गोष्टी आहेत म्हणून ते एकत्र आणल्या. त्यातले तो पालन करता आहे. सूर्य दिसतो आहे, प्रजापती दिसत नाही. प्रजेचा पालन करणार आहे, तो निर्माण करणार आहे, तो दिसत नाही. सूर्य पोषण करतो, दिसतो आपल्याला. आणि यम यमाचं काम करतो, तो प्रश्नच नाही, तो तर त्याचं काम करतोच आहे. यम म्हणजे आपल्याला फक्त मृत्यूच माहिती आहे, तर तशा अर्थानं नाही. यम हा अनेक अर्थाने आहे. सूर्य कसा आपल्याला रोज जीवन देतो आहे, तशा तऱ्हेनं यम त्याचं काम करत असतो, तो नियमन करत असतो. या मृत्यू लोकाचं तो नियमनाचं काम त्याच्याकडे दिलेलं आहे. तेव्हा एखादा नियम पाळीत असेल तर आपल्याला तक्रार असायचं काही कारण नाही. काय म्हणजे आता तो नियम वेगवेगळ्या प्रकारे पाळतो, त्यातल्या शरीराविषयी नियम पाळतो, त्याचीच फक्त तक्रार आपल्याला असते. बाकी सुद्धा नियम तो सगळंच करतोय, होय की नाही. शरीर माझं घेऊन जातो म्हणून माझी तक्रार आहे, त्यांचं घेऊन जातो, आणखीन कोणाचं घेऊन जातो. जगामध्ये आता या क्षणी किती कुठे काय मृत्यू चालू असतील. यमाचं कार्य चालू आहे. समजा साध्या भाषेतला यम, इथला यम वेगळा आहे तरी सुद्धा थोडा, तर त्याचं कार्य चालू आहे ना आता या क्षणी, तर ते चालूच आहे. आणि ते चालूच आहे म्हणूनच आपण शांतपणे एवढ्या ह्याच्यामध्ये आपण सगळे आहोत व्यवस्थित सगळे. मागे म्हटलंच होतं की आपल्याला नाही का पणजोबा, खबर पणजोबा वगैरे सगळे असते तर काय झालं असतं असं विचारलं. जागा राहिली नसती घरामध्ये. यमाचं काम आहे, आपलं काम करतो तो बरोबर, त्यांच्याबद्दल आदर आहे, आपल्याला प्रेम आहे, सगळं आहे. पण तेच माझ्याही बाबतीत आहे. एवढं जर पचलं तर पचलं. त्यांच्या बाबतीत म्हणून बरोबर यम काम करतोय असं म्हणणं बरोबर नाही. हे प्रापंचिक मन झालं. माझी सोय झाली म्हणून बरं म्हटलं, तसं नाही. ते बरोबरच आहे. ते खापर पणजोबा त्यांचे काका पणजोबा गेले ते बरोबरच आहे, ते बरोबरच आहे. तसंच आता माझं पण ज्या वेळेला होईल त्यावेळेला यम आपलं नियमनाचं काम करेल, तर त्याप्रमाणे मी ते करावं. तर या दृष्टीने यम काम करत असतो. आपल्याकडे योगाच्या बाबतीत सुद्धा यमाचं एक काम आहे आणि तो अशा तऱ्हेचं काही निषेधात्मक आणि काही भावात्मक अशी कामं करतो. काही योगशास्त्रात आपल्याला शिरायचं काही कारण नाही, पण त्याचं ते पण काम चालू आहे. इथे असं म्हटले की वरती शब्द जे येऊन गेले, व्यूह रश्मीन समूह. तेव्हा यम जे काम करतो ते नियमनामध्ये, म्हणजे जसं सूर्य काम करतो, सूर्य सुद्धा प्रत्येक जण असंच काम करतो, आपण सुद्धा तसंच काम करतो. आपल्याकडे गणपती बसवतो का नाही, गणपतीला आणतो त्यावेळेला घेऊन येतो आपणच आणि नेऊन सोडतो कोण, आपणच. आवाहन करतो आपणच, विसर्जन कोण करतो, आपणच. हे काम केलं तरच काम पुरं होतं. गणपती घेऊन आलं आणि विसर्जन नाही केला तर दोष लागतो आणि शक्य नाही सांभाळणं. खरंय, शक्य नाही ते सांभाळणं आणि ते नकोच आहे. भक्तीचं लक्षण आहे ते, आवाहन आहे आणि विसर्जन आहे, हे भक्तीचं लक्षणच आहे. त्यामुळे ज्ञानाचं लक्षणच आहे ते, आवाहन करणं आणि विसर्जन करणं. तसं खूप ठिकाणी आपल्याला आवाहनही करावं लागतं आणि विसर्जन पण करावं लागतं. प्रपंचामध्ये कधीतरी आपलंही आवाहन झालेलं आहे, कधीतरी विसर्जन होणार आहे. काय एवढं काय काय विचार करायचा आहे, हे सगळीकडे लागू आहे. प्रपंच आहे, सुरू केला, आवाहन केलं आणि कधीतरी विसर्जित करावं लागतो ना, अशी स्वरूप आहे. असंच एकदा लक्षात आलं तर व्यूह रश्मीन समूह ते जे आहे, रश्मी समूह आहे म्हणजे किरण आहेत ना, सकाळी किरण सगळीकडे पसरतात की नाही, ते व्यूह झाला त्याचा. हे करून झालं, आवरून घेतले समूह, संध्याकाळी आवरून घेतले सगळे आणि किरण आवरून तो निघून गेला. आपल्या दृष्टीनं सूर्याचं जर आपलं स्वरूप पाहिलं आपल्यापुरतं खरं असलेलं, ते बाकी तो तिकडे असतो आणि ते आम्ही फिरतो वगैरे, ते भौगोलिक ज्ञान जात काय, त्याचा फार उपयोग नाही आपल्याला. आपल्याला रोज वळतो मावळतो हेच सत्य आहे आणि तेच उपयोगाला येतं आपल्याला, हो की. तर ते जे खरं सत्य आपल्या दृष्टीने उपयोगाला येणारं सत्य आहे, त्यामध्ये तो किरण पसरतो आणि किरण आवरून घेतो. ते तो जो आवरतो तेव्हा आपल्याला दिसतं चांगली, खरोखर किरण पसरलेले दिसतात. आपण संध्याकाळी निरीक्षण करा, सगळे आवरलेले दिसतात. तसंच जीवनामध्ये किरण पसरलेले असतात आणि कधीतरी ते आवरले असतात. हे काम ज्याचं व्यवस्थित चालू आहे त्याला जीवनाविषयी काही तक्रार नाही. त्याला अंधाराविषयी तक्रार आहे का? नाही. कारण तो अंधार होणार म्हणून त्याच्या मागची कामं थांबतील, मग तो विश्रांती घेईल, शरीराला गरज आहे त्याची, तो निवांत राहील आणि मग पुन्हा उत्साहाने कामाला लागेल. सकाळी उठल्यावर मनुष्य किती ताजेतवाना असतो. का तर त्याने आपले किरण आवरून घेतली म्हणून, तशीच ठेवले डोक्यावर माथ्यावर, म्हणजे मग गेलं असतं काय. म्हणजे आवाहन आणि विसर्जन बरोबर आहेत की नाही दोन्ही, ती दोन्ही मिळून तुम्ही करा असं त्यांनी प्रजापती, यम, सूर्य सर्वांना सांगितले की आपली ही जी कामं आहेत ती तुम्ही पसरी, किरण, आवरी, पसरी पण आणि आवरी पण, आपले किरण म्हणजे आपले जे कार्य कर्तव्य आहे ते सगळं वाढवा आणि हे व्हा. म्हणून काही माणसं संस्थात नाही का, शेवटी 10 वर्ष ती निवृत्त होत नाही झाली म्हणजे कायदा केला त्यांना. 10 वर्षांनी त्यांनी काय ते म्हणतात ते आता ते पण बदलले वाटतं काहीतरी थोडंसं, सध्या त्याला जरा बदल आणायचं चाललंय की ते अध्यक्ष सोडायलाच तयार नाहीत अध्यक्षपद.
असं होतं. म्हणून मग शेवटी कायद्यामध्ये काय सांगितलं, हे नुसतेच पसरून बसलेले, आवरायला तयारच नाही. मग कायदा म्हणतो 10 वर्षांनी बदलायला लागेल. मग त्यांचा ऐकणारा मनुष्य आणून ते बसवतात. आता ती गोष्ट वेगळी, ती आपण पण मुळात त्यांना असं अपेक्षित आहे की 10 वर्ष तुम्ही हे केलं ना, हे सगळं व्याप वाढवलं ना, आता 10 वर्ष झाली ना, आता आपण निघा, असं त्यांना म्हणायचं. कारण ते पुढचा सूर्य उगवणार आहे आणि त्याप्रमाणे त्याचं थांबवणारच आहे. तसंच ते होत आलेले आहे आजपर्यंत. तर असा निसर्गाचा क्रम आहे, हे कल्याण आहे याच्यामध्ये. त्या माणसाचं सुद्धा कल्याण आहे ते खरं म्हणजे. तर तशा तऱ्हेनं माणसाचं कल्याण करणारं हे जे तव रूप तुझं जे आहे ते मी पाहतो आणि ते मी सर्वत्र पाहतो आणि तेच माझ्या अंतरात आहे हे माझ्या लक्षात येतं. माझ्या अंतरंगातून सुद्धा लहानपणी आपल्याला आपण आई काय तुम्ही एबीसीडी काय शिकला असाल, ते सुरू झाली ना, वाचा सुरू झाली, ती किती विलक्षण पसरली मला सांगा. आज तीच वाचा आज किती विलक्षण प्रकाराने पसरलेली आहे. आपल्या जीवनापुरती मी जगातली म्हणत नाही, ती विलक्षण पसरली. तिने एवढे मोठे व्यवहार जगातले पार पाडले आज. आणि शेवटी आता मौन पाळायचं आहे, होय की नाही? आवश्यक आहे की नाही? म्हातारपणी म्हणतात की नाही, मग तू नाही पाळलं तर म्हणजे पसरेने आवरी कसं बरोबर आहे ते कळत. तुम्ही आता काय बोलू नका, न बोलायला काय घाल वगैरे असं ते असतं पुढे वगैरे. तर तसं ते काय असतं का, तर ते मी जे पसरलेलं आहे ते मी आवरायचं असतं. ती माझी वाचा पसरली, माझ्यात सुद्धा तेच आहे. जसं सूर्याने किरण पसरले आणि आवरले, तसं माझ्यातून किरण पसरले. एक वाचेचे उदाहरण असतं. तर वाचेचे किरण गेले, पसरले, एवढा मोठा व्यवहार त्यामुळे पार पडला. आता ते मी आवरले, आता गरज नाही याची. शेवटी मौन आहे. म्हणून आपल्याकडे आश्रमाने बरोबर जीवन घालून दिलेलं आहे. तर तसं आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी ह्या मुद्द्यापुरतं पुरेसं होईल. त्यानंतर अनिर्वाच्य प्रजापती, प्रजापतीचे वर्णन करताना तो अनिरुक्तो वै बेटा, त्याचं वर्णन करता येत नाही. निर्माण करतो ना, त्याचं वर्णन करता येत नाही असं त्यांचं म्हणणं, एवढं लक्षात ठेवलं त्याचं आहे उपनिषदांचं. आता वायूत मिसळून प्राण भस्म हो देह नश्वर, अगदी शांत पूर्ण सगळं पूर्ण करून देणारं उपनिषद म्हणून प्रसिद्ध आहे. 17व्या मंत्रामध्ये ते म्हणतात की हा देहाचं भस्म होऊन हा नश्वर असलेला देह त्याची हो समाप्ती हो, पण तत्पूर्वी काय असू दे, वायूत मिसळून प्राण, ज्याचं त्याला परत करावं. आणि मना मात्र करी स्मरी कर्मे, ओम करतो स्मरण. काय काय केलेलं आहे आपण संबंध आयुष्यामध्ये. जर जाग आली असेल तर तीच कर्म आपल्याला वेगळ्या दिसतील प्रकाशात. आपल्याला आठवत असेल तर आपले 10 वर्षापूर्वीचे निर्णय, 10 वर्षापूर्वीचं वर्तन, 25 वर्षापूर्वीचं वर्तन, 70 वर्षापूर्वीचं वर्तन, मोठ्या मोठ्या माणसं असतील तर त्याला मोठा स्पॅन आहे, तर त्याच्याकडे ते आजच्या आत्मप्रकाशात पाहू शकतात. आज अंती आत्मप्रकाश आला ना, आता त्या आत्मप्रकाशात पाहू शकतो. आज आज मनाचं हे झालेलं आहे, व्यापकत्व आलेलं आहे. पसरी किरणावरी आता आवरायची वेळ आली, तर त्या वेळेला मी हे केलं नसतं तर चाललं असतं, हे चुकीचं होतं, हे अशा तऱ्हेने व्हायला पाहिजे होतं, असं आपल्याला जमू शकतं. मी मागे एकदा आपल्याला साधनेची व्याख्या करताना सांगितली की साधना झाल्यानंतर जर आपलं छान चाललंय असं वाटलं तर काहीतरी चुकलंय असं समजावं, नाही का? चिंतन खेळमध्ये आहे, आपल्याला आठवत असेल तर. तसं शेवटी सगळं बरोबर आहे असं जर वाटत असेल तर आपण आधीच मुक्त व्हायला पाहिजे होतं असं लक्षात ठेवायला हरकत नाही. आणि जर तसं नसेल तर आपलीच कर्म आपल्याला वेगवेगळी दिसली पाहिजेत. अरे त्यावेळेला हे बोललं नसतं तरी चाललं असतं, अरे त्यावेळेला हे मी शत्रुत्व केलं नसतं चाललं असतं, यावेळेला मी हे केलं नसतं चाललं असतं, अशी आपली कर्म व्यवस्थित स्मरण करावेत छान. आणि मग ती ताब्यात द्यावी त्यांच्या, की ह्या कर्मांचं जे करायचे ते करण्यासाठी ती तुमच्या ताब्यात घ्या. ही जी कर्म आहेत, मना मात्र स्मरी कर्मे, त्यावरचे ज्या ओळी आहेत त्याच्यामध्ये ही कर्म पुढे आपल्याला आता तो हे आहेच आहे, जाणत्या अग्नीतून येई आम्हाला भोगणे आम्हाला. आता आमच्या कर्मांचे परिणाम शिल्लक राहणार, तर ते जे परिणाम आहेत त्याला सामोरं जाण्याची भाषा आहे उपनिषदामध्ये. चुकाचुकीने अजिबात शेवटपर्यंत त्यांच्या प्रत्येक कर्माचे त्याने केलेलं आहे, पूर्तता केलेली आहे. कर्माची पूर्तता एक तर अलिप्त राहण्याने होते आणि एक तर परिणाम बघण्याने होते. एक अलिप्त असाल तर तुम्हाला कर्म चिकटतच नाही. न कर्म लिप्यते न रे, सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. जर ह्याचं जे सुरुवातीचं झालेलं आहे आपलं बघून, तर त्यावेळेला असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर या भूमिकेनं कर्म करीत असाल तर कर्म बांधणार नाही. कोणत्या भूमिकेने त्या उलगडा आपण केलेलाच आहे. आता इथे प्रश्न असा आहे की समजा ते नसेल जमत तर आता जी कर्म राहिली त्याचे परिणाम त्यांच्याकडे आम्हाला भोगण्या फला. अग्नीला प्रार्थना आहे की तो आम्हाला नाही, कारण मी आता माझं शरीराने कर्म केली, आता शरीराने त्याचे परिणाम मला पाहायचे पुढचे सगळे शरीराने भोगायचे, तर त्याच्यासाठी तू मला योग्य सुपंथ, जिथे शब्द आहे भगवरती, अग्नेनय सुपथा, सुपंथाने नाही, चांगल्या मार्गाने मला माझे कर्म चे परिणाम सोसण्यासाठी नाही, चुकवा चुकवी नाही. त्यांचं म्हणणं आहे की कर्म भोगूनच संपतात, म्हणून महाराज नेहमी म्हणायचे प्रारब्धाचे भोग भोगूनच संपवले पाहिजेत. चुकवा चुकवीचं काही त्याच्याकडे मागू नये, कारण दुसरीकडे ते उपस्थित होणार. या गल्लीत टाळायला त्या गल्लीत तो भेटणार. आपण बघतोच की व्यवहारामध्ये
हे भेटू नये म्हणून आपण अगदी या गल्लीतून जातो, ते बरोबर त्याच गल्लीत नेमके आलेले असतात. काय करायचं, कर्माची येतात आपल्यासमोर असं होतं. मग त्यापेक्षा टाळूच नाही, सरळ रस्त्यानं जावं, भेटलं की नमस्कार. आपल्याला कशाला नको वाटतंय, माझ्या अंतरी जे आहे ते त्यांच्या अंतरी आहे हे जर कळलं तर काय प्रश्नच नाही, नमस्कार केला की पुढे जाता येईल. तर असं होऊ शकेल की मन हे वाटणारच नाही मुळात. म्हणजे म्हणून आत्मविद्येने हे सगळं बाजूला दूर होतं. तरी सुद्धा अग्नी तू जाणता आहेस, अग्ने नयस पथाराय अस्मान विश्वाने देव. जाणत्या अग्नी तू आम्हाला ने आणि कुठेच आमच्या कर्मांचे परिणाम भोगण्यासाठी, आनंदाने भोगण्यासाठी आम्हाला नाही. पापबुद्धीस जाळीतो. कर्म भोगण्याची का शिल्लक राहिलेली आहेत, तर ती कुठेतरी चुकीच्या बुद्धीमुळे माझ्या ठिकाणी निर्माण झाली. किती शुद्धतेपर्यंत ती जाऊन पोचले शेवटच्या ह्याच्यात बघा मंत्रामध्ये, ही चुकीची बुद्धी. ठीक आहे, परिणाम मला ते संस्कार मिळाले नाही, मला ते हे कळलं नाही, मला हे उपनिषद माहित नाही, मला आत्मविद्या माहित नाही, काहीतरी झालं असेल त्या पोटी ते झालं असेल. तर ते जे झालेलं आहे ते सगळं माझी आता याच्या पुढे प्रार्थना अशी आहे, तू माझं शरीर जाळणार तशी त्यात ज्या पापबुद्धीने काम करतील पापबुद्धी पण जाळून टाक त्याच्याच बरोबर. म्हणजे पुन्हा हा प्रश्नच उद्भवणार नाही. ठीक आहे, एक जन्म येईन, कर्म भोगीन, आता उरलेली कर्म आत्मप्रकाशात करीन आणि मुक्त होऊन जाईल. म्हणून काय म्हणलं 12 वर्षे मुक्त होतात, 20 वर्षे मुक्त होतात, 25 वर्षे मुक्त होतात. याचं कारण का, ती पापबुद्धी जळून गेली. ही प्रार्थना जर एकदा लक्षात आली की काय करायची प्रार्थना आहे नेमकी, तर मला मागचं जीवन नाही बदलता येणार, पण मला त्याचे परिणाम भोगण्याची, आनंदाने भोगण्याची तयारी आणि त्याच्याच बरोबर ज्यामुळे ते चुकले ती पापबुद्धी नष्ट करण्यासाठी त्या अग्नीला केलेली प्रार्थना हे करता येणं शक्य आहे. ते केलं तर पुन्हा माझ्या वाट्याला हे नाही. नमस्कार असो तुला, असं करून ह्या उपनिषदाचा त्यांनी समारोप केला आहे. त्यामध्ये वायू तमी सगुनी प्राण, ज्याचे आणले उदार परत खावे हा व्यवहार. आपल्या बोधपाठात आपण म्हणतो ना तसं आहे की त्याचे उधार आणलेलं आहे, वायूचं कडून उधार आणलेलं आहे, त्याचं त्याला परत करून टाकलं. पंचमहाभूतात पाणी आणलेलं आहे, पाण्याला अर्पण करून टाकलं. तर अशा तऱ्हेनं प्रत्येक गोष्ट ज्याची त्याला पंचतत्वाने अर्पण केली आणि या पद्धतीनं हा देहाचं वायूत मिसळून प्राण भस्म हो देह नश्वर, मना मात्र स्मरी कर्मे आणि अंती तो परमेश्वर. ते महत्वाचं की शेवटची बुद्धी माझी राहणार आणि ते मती सागते. त्यामुळं शेवटी जी मती राहणार ती परमेश्वरी राहू दे. मनाने कर्मांचं स्मरण करायचं ठरवलं, खूप चांगलं स्थितीत आपण वागत आलो असलो तर खूप चांगल्या कर्मांचं स्मरण पण होईल, नाही असं नाही, चांगली कर्म पण असतील, पण त्याच्याबरोबर चुकीची कर्म आता आत्मप्रकाशात दिसतील. ती 25 वर्षापूर्वीच्या जीवनावर जेव्हा आत्ताच्या आत्मप्रकाशाने मी पाहीन तेव्हा त्या कर्मातला अपुरेपणा, चुकीचंपणा काय तो लक्षात आलेला असेल तर तो येईल लक्षात. मला क्रतो स्मर दोनदा म्हणले त्याने, मग त्याची जागा नाही म्हणून ती आटपलं एका ओळीत. क्रतो स्मर असंच म्हणलेलं आहे. त्यात 2चे 2 अर्थ होतात म्हणून 2 हे निम्मे भाग करून दिलेले. मना मात्र स्मरी कर्मे, मना मात्र स्मरी कर्मे असंच आहे त्याचा सरळ अनुवाद एका बाजूने विचार केला तर. पण दुसऱ्या बाजूने मना मात्र करी, समजा तर स्मरण करत राहिलं मन, तो दुःखात राहण्याची शक्यता आहे. माझी कुठे कर्म आदर्श असतील असं आहे. समजा ती चुकीची असतील, मी चुकीचा वागलो, मला आत्ता कळते, पण मी आता अंथरुणावर आहे, होय की नाही, हे लोक बोलावलेत वगैरे वगैरे, आणि आता मी काय स्मरण करून त्याचा उपयोग आहे हो की नाही, कारण मला मी वाईटच अवस्थेत जाईन. तसं होऊ नये म्हणून याच्यातला जो कर्तव्य स्मर त्याचा दुसरा अर्थ दिला जातो किंवा वापरला जातो आणि तो योग्य आहे की मना मात्र करी स्मरी कर्मे, कर्माचं स्मरण अवश्य कर, कारण ती मला त्यांच्या वाट्याला जायचं आहे, पुढे त्यांचे जे काय परिणाम आहेत त्यांच्या वाट्याला आनंदाने जायचं, नुसतं सुद्धा नाही आनंदाने जायचं आहे, पण अंती तो परमेश्वर त्याला स्मरण कर. त्या जे कर्तृत्व आहे त्याच्यातला त्याचा निकाल नाही लागला. त्या शब्दाच्या अर्थाचा 2-3 प्रकारे लागला, खूप उपनिषद काळातला शब्द असल्यामुळे, पण त्याचा हा अर्थ अधिक चांगला आहे म्हणून दोन्ही अर्थ त्यात आणलेले आहेत. अंती तो परमेश्वर. समजा स्मरण केलं आणि त्यानंतर मग असं चुकीचं बरोबर सगळं आढळलं. आता ही टोपली आहे, ही अग्नीच्या स्वाधीन केली, ही टोपली सुद्धा अग्नीच्या स्वाधीन करायची, तशी ती पण टोपली स्वाधीन केली कर्मांची. ती केली, ती केल्यानंतर त्याला सांगितलं आता माझी पापबुद्धी जाळ, ही सगळी कर्मजाळ योग्य त्या ठिकाणी मला ने आणि मला सुपथा. त्याला अग्नीला मार्ग निर्माण करावा लागत नाही. अग्नी ही अशी एक ही आहे, शक्ती आहे, जंगल आहे, आपल्याला पायवाट लागते, अग्नीला वाट लागत नाही. अग्नीनं सुरुवात केली की अग्नी आपली वाट तयार करतो. मग अग्नीवर जास्त भरोसा आहे आपला. आणि ह्या अर्थाने ज्या देहरूपाने मी आकाराला आलेले आहे ते अशा तऱ्हेनं संपवण्यावर वेदकालाचाही पासून विश्वास आहे. तो ह्यासाठी आहे की ते नष्ट होतं आणि ते नष्टच व्हावं, कारण ते नष्ट होण्यासारखंच होतं, नश्वरच होतं. फक्त मला काम म्हणून दिलं होतं, वापरायसाठी दिलं होतं. आपण शेवटी ते डिस्कार्ड करून भंगारातच टाकतो ना गाडी शेवटी, तर तिचं काय ते करून शेवटी नष्ट करायची वेळ येते. तशी ती गाडी आहे, तर ती अशा पद्धतीने नष्ट करावी असं त्यांचं म्हणणं आहे. उलट मना मात्र स्मरी कर्मे आणि मग वायूत मिसळून प्राण, तो सुद्धा त्याला शेवटचा क्षणी परत केला की भस्म हो देह नश्वर.
नश्वरच होता, त्याची जाणीव जिथपासून झाली असेल तिथपासून आपल्याकडे आत्मप्रकाश आलेला असणार हे नक्की. असं ह्यावरून लक्षात ठेवायला हरकत नाही. ज्या क्षणी नश्वर आहे ही कल्पना देह आपल्याला आलेली आहे, देह म्हणजे त्याला धरून सगळं, ते बाकी सगळं, ते जे सगळं ज्या वेळेला नश्वर आहे याची कल्पना आली त्या क्षणी आत्मप्रकाशाचा प्रवेश आपल्या जीवनामध्ये नक्की झालेला असावा. म्हणूनच आपण हे उपनिषद, नाही तर कशाला उपनिषद ऐकलं बसेल म्हणून शो की नाही. चांगली छान सिरियल ऐकेल. तर तत्पूर्वी आता ह्याच्यात त्यापूर्वी त्यांनी मूळ जे अर्थ आहे त्याच्यामध्ये आणखीन एक दोन अर्थ राहतात, तेवढेच फक्त आपल्याला बघायचे की देह नष्ट करण्याच्या. आज मध्ये काही ब्रेक दिलं नाही बरं का, चालेल, आज संपलं चालेल 10 मिनिटं संपलं. तर ते जे आहे ते देह नष्ट करण्याची जी हे आहे, ह्यात देह नश्वर आहे मान्य आहे, पण अनेकांना मृत्यूच्या यातना आहेत, वेदना आहेत वगैरे वगैरे सगळं दिसत असतं समोर, कारण आपण अनेकांचे मृत्यू पाहतो. म्हणून आपल्याला वाटतं की हे जवळजवळ येईल तसं तर जास्तच मनुष्य अस्वस्थ होतं, असं सर्वसाधारण आढळतं. ते कृतस्मर कुठलं पेनकिलर द्या म्हणतो, आणि हे द्या म्हणतो की नाही, असं काहीतरी होतं आले. तर त्या ठिकाणी सुद्धा मनाची ही स्थिती टिकवण्याचं त्यांचे उद्देश आहे की ते असावं, आणि ते व्हायला काय उपयोगी पडेल ते त्यातच सांगितलेलं आहे. त्याचे फक्त मुद्दे सांगतो की एक, देह नश्वर आहे म्हणून भस्म होण्यापूर्वी देह नष्ट करण्याचा सराव असावा. तो सराव करण्याच्या काही रीती आहेत. एक म्हणजे त्याला महत्व न देणं, त्याला अवाजवी महत्व दिले म्हणून नष्ट होण्याची भीती आहे. जे सांभाळायला जातोय ते चोरीला जाण्याची शक्यता आहे. हो, उघडं बाहेर ठेवलेली गोष्ट आहे तिथे, काय त्याच्यात कोणाला भीती आहे त्याची, बाहेर दगड आहे समजा, जाता येता काय काळजी वाटते त्याची नाही वाटत. क्रेटेला महत्व दिलेलं नाही आपण, ते बाहेर ठेवलेलं आहे, घेऊन गेला असेल असं वाटेल, त्याच्यापेक्षा काही नाही. पण जे सांभाळलेले आहे आत, लॉकर इंटू लॉकर ते जे काय आहे, तर ते तिथंच जाता येता सारखं बघावं लागतं. तर त्यामुळे जे सांभाळायचा प्रयत्न आहे तिथेच नष्ट होण्याची किंवा भीती आहे आपल्याला. तर त्यामुळे देहाला महत्व दिलं की ते सांभाळण्याचा प्रश्न येतो. त्याला महत्व न देणं हा देह नष्ट होण्यापूर्वी नष्ट करण्याचे एक मार्ग. दुसरं, तो सातत्याने कार्यात ठेवणं, कामात ठेवणं सतत, म्हणजे देहाची आसक्ती कमी राहते. सतत कामात, काही वेळच नाही, काम करून काय झाले नाही, काम करून काय होईल, जास्तीत जास्त जरा जास्त श्रम पडले म्हणून लवकर जाईल, यापेक्षा काय नाही. तो नश्वरच आहे, त्यामुळे ते आपल्याला माहिती आहे. त्यातल्या त्यात तो जर कार्यरत राहिला कायम तर तो अधिक चांगला राहील. ते काल हे चालू होतं ना, त्याने मला सांगितलं, ते थेरपिस्ट आहेत आणि हे आहेत, तर ते मला म्हणाले, एका मुलाला मी पाहतो 3 वर्षापूर्वी तो त्यांना भेटला होता गोंधळ्यामध्ये, तर त्याचे डोळे खोल गेलेले, सगळी त्याची अवस्था अशी, त्याला सायकियाट्रिस्टकडे नेला, अमकं केलं तमकं केलं, वर्षभर उपचार केले, तर तो आणखीनच खचलेला दिसला. पुढच्या वर्षी आलो त्या वर्षी आणखीनच खचलेला दिसला, कारण ते सगळं मेंदूला पॅरलाइज करण्याचे जे प्रकार होते. तर त्यामुळे तेवढंच त्यांनी केलं. तर ते त्यांच्या परीने ठीक आहे, त्यांच्या चौकटीमध्ये तेवढं बसतं, त्यांनी काम केलं त्यांचं. पण त्याला त्यांनी सांगितलं की एक साधं काम कर, एक औषध बंद कर. पण एक त्यातलाही आहे, थेरपिस्ट आहे, तर माझा तुला सल्ला असा आहे, ते बंद कर आणि रोज शरीर श्रमाचं काम सकाळी उठून तुला फ्रेश वाटतं ना, त्यावेळेला शरीर श्रमाचं काम रोज करायचा. रोज विनोबांच्याकडे म्हणून हे होतं, सकाळी उठलं की ध्यानाला निवासायचं, सकाळी उठलं की कुदळ घेऊन खणायला लागायचं. आणि महाराज म्हणायचे, माझ्या माणसाला मी बसून देणार नाही, किती हे असेल, माझ्याकडे काम नसलं तर खणून बुजवायला लावीन म्हणले मी, खणून घेईन आणि बुजवायला लावीन, पण म्हणले बरोबर बसत. आणि शरीर स्वास्थ्याला अत्यंत योग्य आहे. त्या दृष्टीनं अशा तऱ्हेनं जर काम करायचं असेल तर हे काम केल्याने सुद्धा देह नष्ट करण्यापूर्वी नष्ट करण्याचा सराव होतो. तर हे एक सत्कर्मी लावणं हा तिसरा मार्ग. सत्कर्मात ठेवा. काहीच नसेल तर आपल्याला सतत कामात राहता येत नसेल तर ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला ते सत्कर्माचंच करावं. त्यांनी सुद्धा देहाचं, सत्कर्मात देहाचं प्रेम नष्ट करण्याचं सामर्थ्य आहे. सत्कर्मात का, तर सत्कर्मात देहाचं प्रेम नष्ट करतो हळूहळू. आपण सत्कर्मात राहायला लागलो की असं वाटतं की जाते त्याचं काय एवढं महत्व आहे असं वाटायला लागतं. पण जो देहाचे लाड करण्याच्या कर्मात अडकलेला आहे त्याला तो जाईल की काय ते त्याच्या मागे चिंता आहे. सत्कर्मावाल्याला ती चिंता लागत नाही, कारण ती प्रोसेसच सुरू झालेली त्याची. त्यामुळे सत्कर्मामध्ये देहाचं प्रेम नष्ट करण्याचं सामर्थ्य असतं. म्हणून तो सत्कर्मी लावणं हा एक मार्ग, म्हणजे तिसरा मार्ग त्याच्या आहे ज्या मार्गामध्ये सांगितला. आणि म्हणजे आपल्याकडे त्याला शरीर झिजवावे साधने म्हटलं ते म्हटलं तरी चालेल. आणि त्यातल्या त्यात देहाचा अभिमान बाळगणारी जी देहबुद्धी आहे तिच्यावर जर सतत त्याने चिंतन आणि प्रयोग होत असतील तरी सुद्धा देह जाण्याआधी जात आहेत मस्त. ते गेलं तर मग काही प्रश्न उरत नाही. ते जसं म्हणले काय धडत शिर गमावून बसेल, त्याच्यापेक्षा काही नाही. इतक्यापर्यंत जगलेली माणसं आहेत, म्हणजे मला असं त्यासाठी त्याचं कौतुक जास्त आहे किंवा हे मोठं वाटतं त्यांचं म्हणणं की हे तर आपल्याला ऋषी आवड आहे, यांचं जे काय म्हणणं आहे त्यापर्यंत एक झेप आहे केवढी तरी, आणि ती प्रत्यक्ष अनुभवाची आहे. कारण वरती मगाशी शब्द येऊन गेले त्यामध्ये 2 वेळा आपण ह्याचा विचार केलेला आहे. त्यावेळेला ते जाता जाता अनुभवी पुरुषांकडून म्हणले, आणि नुसतंच नव्हे, हे जे लिहितात त्यांनी विवरिले आणि घडविले दर्शन. आत्मरूपाचं दर्शन मला घडवलेलं आहे अशी साक्ष दिलेली आहे. यज्ञवल्क्यांची साक्ष अशी आहे की मला आत्मरूपाचं दर्शन आहे.
असं तर ते दर्शन होऊ शकतं. फक्त त्यासाठी ही जी देहाभिमान वाढवणारी जी देहबुद्धी आहे ती जर आपल्याला कमी करता आली तर त्याही मार्गाने आधी मरता येईल किंवा मग त्याची ही जी आपल्याला भीती आहे ती काही राहणार नाही. मग भस्मांतम शरीरम. त्यामुळे आधी देहबुद्धी मरो मग मोक्षप्राप्ती हो असा आपला उपनिषदांचा सिद्धांत आहे. अंती परमेश्वर. आता अंती परमेश्वर व्याख्यान करायची किंवा त्याच्यावर काही व्याख्यान म्हणजे अर्थ नाही की स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही. पण एक नक्की की अंती परमेश्वर स्वरूप असं म्हणून राहण्यात अर्थ नाही. थोडं नक्की एकदा शेवटी अंतकाळी परमेश्वराचं नाव आलं म्हणजे झालं. त्यामुळे आता सध्या काही करायचं कारण नाही. असं नाही. जे आयुष्यभर केलेलं आहे ते शेवटी आठवेल. हो की नाही. जे काळजी करत आलो तर शेवटी काळजीच लागेल. जर समजा प्रपंचाची काळजी लागलेली आहे, अगदी घरादाराची काळजी लागलेली आहे, तर बागेची काळजी लागेल शेवटी आणि त्यात जाईल. तर तसं नको. अंती परमेश्वर येणार कसा? जो आधी आहे, जो मध्यात आहे, तोच अंती असेल. त्यामुळे आपल्याला जिथे कुठे जाणीव झाली तिथून जर परमेश्वर जो स्मरण राहिलेला असेल तर ती येईल. म्हणून नामाची सोबत सोडू नये. ते आलं की हे पुढचं सगळं येऊ शकेल. हे झालं. आता शेवटचा श्लोक. जाणत्या अग्नीतून येई. आता सांगितलंच आहे त्याच्याबद्दल. तर त्याला जाणता म्हणलेलं आहे अग्नीला. अग्नेय सुपथाराय अस्मान विश्वानि देव वैनानि विद्वान योद्धस्मजुहुराणवेनो भूयुष्ठाम ते नमोक्तिं विधेव. तेव्हा त्याला तशी चुकीची कर्म वगैरे ते टाळणं ते सांगितलं. जाणत्या अग्नीतून येई आम्हाला भोगण्या फला पापबुद्धी सुधाळे तू नमस्कार असो तुला. तर ती चुकीच्या कर्मापासून परावृत्त करण्यासाठी माझी बाबूती जाळ असं त्याला म्हटलेलं आहे. आणि ही प्रार्थना आज सुद्धा करता येण्यासारखी आहे. आज सुद्धा मला ती प्रार्थना करता येईल. ती जर जळली तर प्रश्नच मिटला पुढच्या सगळ्या कर्मांचा आदर्श ढाचा तयार होतो मनाचा. आणि तो मग पुढे चांगली कर्म घडवू शकतो. तर यासाठी ते आपल्याला करता येईल. यासाठी थोडासा अभ्यास आपल्या आपण केला तरी चालेल. ही सगळी अग्नीला एवढ्यासाठी हे सगळं प्रार्थना केलेली आहे. तो सुपथाने नेतो आणि तो सूक्ष्मतेने नेतो. पुढचा प्रवास सूक्ष्म आहे. तर अग्नीचे शेवटी सूक्ष्म रूपांतर होतं. आपल्याकडे ज्या वेळेला त्या ज्वाळा तयार होतात तेव्हा त्याच्यातून जे तयार होतं ते दिसत नाहीच होतं. असा तीच प्रक्रिया आहे की जे आपल्यात काय राहिलेलं आहे कर्मांचे परिणाम ते दिसत नाहीसे होतात. आणि म्हणूनच ते सूक्ष्मात असतात. आणि त्यामुळंच मनुष्य जन्मतः एखादा मुलगा सगळं घेऊन येतो. एखादा 10व्या वर्षी घेतो, एखादा 25व्या वर्षी घेतो, एखाद्याला 60 वर्ष झालेली बुद्धी होत नाही. हे जे काय आहे सद्बुद्धी आत्मविद्येची बुद्धी का होत नाही? काय घेऊन आलं ते सूक्ष्म. ते वर्ण गेलेलं ते कुठं आलं, ते ज्या वेळेला येताना आलं त्यावेळेला ते कोणत्या अवस्थेत आहे. म्हणून आपण इथं पाहतो की अशी पण मुलं आहेत एकदम अशी पण मुलं. ही सगळी त्या ठिकाणी आत्मविद्येची जाणीव झालेली लोक आहेत. ते जेवढे घेऊन आले ते त्याप्रमाणे त्यांच्या स्थितीप्रमाणे ते आज तिथे आहेत सगळे. हे असा आनंद आहे. तर ही त्यांची कृपा आपल्यावर. तर अशा तऱ्हेनं तो सूक्ष्मतेने नेतो म्हणून. आणि शेवटी जे आत्मविद्या जी आहे ती नमस्कार असो तुला या मार्गानेच मिळणार. जसं कृपाची प्रार्थना केली तशी नम्रतेशिवाय आत्मविद्या नाही. म्हणून गुरुशिवाय आत्मविद्या नाही. महाराजांनी फार बारीक जाता कमेंट केली. बाबाच्या वेळेला MA ची परीक्षा पास झाली. तर त्यावेळेला MA ची परीक्षा पास झाल्यावर महाराज म्हणाले की पूर्वी म्हणले विद्या प्राप्तीनं मनुष्य विद्येचा दास होत असे किंवा दास झाल्यावर विद्या प्राप्त होत असे. आपण दासबोधाबद्दल म्हणत नाही का दास होतो त्याला बोध होतो वगैरे. तसं दास होतो त्याला बोध होतो. मग तो दासबोध आहे. तर आपण दास नाही झालो तो बोध नाही होत. दासबोधाचा अभ्यास करून नाही अर्थ लागत. जर तुम्ही त्याचे दास होणार असाल तर मात्र बोध होतो. असं आपण दासबोधाबद्दल जसं म्हणतो तसं महाराज म्हणाले की आत्मविद्येच्या प्राप्तीनं मनुष्य त्याचा दास होतो आणि दास झाल्यावरच ती प्राप्त होते. अलीकडच्या विद्येनं मात्र म्हणले तो त्याचा मालक होतो म्हणले. महाराज बोलले नाहीत पण मास्टर ऑफ आर्ट्स असं त्याला म्हणायचं. आपल्या लक्षात आलं ती बारीक गोष्टी बोलते का. आणि म्हणून तर आपला घोटाळा होतो सगळ्या पुढे. आय एम मास्टर ऑफ दॅट, आय एम मास्टर ऑफ व्हॉट टाईप काय असेल ते XYZ. तो मास्टर होतो अलीकडे विद्येचा. हे लौकिक विद्यांचं स्वरूप आहे. आत्मविद्येमध्ये तो दास होतो, तो नम्र होतो. म्हणून इथे शेवटी नमस्कार असो तुला असं म्हटलेलं आहे. आता आपण हे सर्व उपनिषद एकदा म्हणूया. आपली वेळ आपल्या ह्याच्याप्रमाणे झालेली आहे. मूळ त्याच्या प्लॅनप्रमाणे झालेली आहे. शांतीपाठ आपण म्हणतो. पूर्ण ते पूर्ण हे सारे त्याच्यावरच्या 1-2-3 आठवणी समारोपाच्या संत उपनिषद झाले. काय जे म्हणायचं होतं आपली चर्चा करून झाली ते सगळे क्रेडिट पोरांना आहे. त्यांच्यामुळे ही आत्मविद्या आज चिंतनासाठी समोर आहे. नाहीतर ह्या विद्येच्या ह्याच्यात आपण आपलं सुख महाराज भजन इकडे तिकडे उपदेश काय वचन असं करतो. पण ते न करता एवढ्या उपनिषदाच्या अरण्यात कसं का आपण शिरलो आणि आलो त्यांनी आपल्याला सुखरूप बाहेर आणलं. तर ते यांनीच नेलं आणि यांच्या इच्छेमुळे ते जोर येऊन ते सगळं घडलं. तर त्यांची कृतज्ञता आहे.
आता ही जी शांतीपाठ आहे, शांतीपाठ हा अत्यंत शांती करायचा असतो. शांतीपाठच नाव आहे त्याचं. हा जे हे ओम शांती 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 ही सुद्धा प्रार्थना आहे, शेवटी शांतीपाठ आहे. तसे शांतीपाठ आहेत वेगवेगळे. तर करणाऱ्याची स्थिती काय असते मला त्याची आठवण झाली म्हणून सांगतो. गुळवणी महाराजांच्या स्मरणाचा तिने पुण्यतिथी आहे. त्यांनी ज्या पुस्तकाला एका प्रस्तावना दिली आहे का योग्यांच्या, त्यात त्यांनी ती यांची आठवण सांगितलेली आहे. स्वामींची, टेंबे स्वामींची. टेंबे स्वामी ज्या वेळेला प्रवासात असत तर आपल्याला माहिती सगळं जीवन कसं होतं. तर अशा अवस्थेत जाताना ते जिथे कुठे त्यांची शांतीपाठाची वेळ, शांतीपाठ असेल ती जी वेळ होईल त्यावेळेला जिथे जसे कुठे आपण जे संध्यावंदन असतं, हे असतं, सूर्यनमस्कार, त्याचे ते वेळा तसे तर त्यानुसार ते पाळायचे. आणि ते असं लौकिकाचे हे अलीकडे स्वामी बुवा वगैरे असतात तसलं काही नाही. बरोबर हे पाहून हातात हे जोडी ते याच्यात बुडवायचं, खायचं, हॉटेलला मारायचं, निघायचं. दंड उचलला की चालले, काय नाही स्वतः कुठेही काही. अशा अवस्थेत राहणारे महाविरक्त आणि महाज्ञानी. तर ते शांतीपाठाला होते त्यावेळेला आसनाशिवाय बसू नये असं हे आहे ना. त्यामुळे आसन पाहिजे, आसनावर बसावं असं हे आहे. आता अशा ठिकाणी ते वाटेत होते की तिथे शांतीपाठाची वेळही आली आहे आणि आसन घालायची तर काही सोय नाही, कारण यांच्याबरोबर काहीच बाळगायची आहे ना, सवय नाही, काय नाही, बरोबर काही नाही. तशा अवस्थेत आता ते कसं करायचं. तर म्हणून तिथं ते पाला पाचळावत होते, गोळा केला होता सगळ्यांना, असं ते त्याचं आसन तयार केलं पाल्याचं. आणि ते पाल्याच्या आसनावर बसले शांतीपाठाला, भांडी घालून. शांतीपाठ सुरू झाला. शांतीपाठ सुरू झाल्यावर ते साप दिले त्या भांडीजवळ पोटरी जोडून बरा. तर आता ही कल्पनाच करणं आपल्याला अशक्य आहे. शांतीपाठाचे अधिकारी कोण असतात आणि ते कसे करत असतात. आपल्याला एवढी चित्ताला जरी शांतता आली ना तरी फार झालं शांतीपाठाचं काम. तर ह्या उपनिषदाचं काम तेच आहे. उपनिषदाचा शांतीपाठ चालला होता. तर ते त्याला काय त्याचं काही झालं नाही. ते शांतीपाठ म्हणत होते थांबले मध्ये आणि म्हणाले की बाबा रे, या जन्मी मी तुझा काही अपराध केल्याचं मला आठवत नाही. या जन्मी मी तुझा काही अपराध केलेला नाही. पूर्वजन्मीचा काही असला तर तू बघून घे. काय शांतीपाठ म्हणणाऱ्याची असेल, पूर्वजन्मीचा काय असेल तर तू बघून घे म्हणले. आणि आम्ही शांतीपाठ पूर्ण झाल्या वाचून जाग्यावरून आणणार नाही. ही इतपत तयारी आहे. आम्ही शांतीपाठ झाल्यापासून पूर्ण झाल्यापासून हलणार नाही, उठणार नाही आणि आपला शांतीपाठ सुरू केला. आपण बघितलं त्यांच्याकडे 1-2 मिनिट. ह्या घडलेल्या घटना आपल्याला काय त्यांची सामर्थ्य असेल त्याची कल्पना करून देतात. त्याच्याच बरोबर ह्या उपनिषदांचं किंवा स्मरण करणाऱ्यांचं मनाची स्थिती, मी म्हटलं ना आत्मबलोपासना आहे उपनिषद म्हणजे. आज आपण लौकिक विद्येला प्रपंचाला धरून धरून सगळं आपण नेहमीच मांडणी सांगतो, सगळं बोलतो, ते सगळं आपले प्रपंच सोपे करण्यासाठी. पण शांतीपाठ किंवा उपनिषदांच्या पर्यंत जर गेला तर आत्मविद्येपर्यंतच जाईल. एवढं सामर्थ्य त्या आत्मविद्येमध्ये आहे की जे समोर असलेल्या आपल्या मांडीला लागलेल्या पोटरीतून वर आलेल्या सापाला सुद्धा सांगू शकतो, पोटरीजवळच्या, की आम्ही तुझा काही अपराध केलेला नाही, पूर्वीचं काय असेल तर करून घे, मी शांतीपाठातून उठणार. एवढं म्हणण्याचं ते येतं, एवढं या आत्मविद्येने येतं. तो उपनिषदांचा शांतीपाठ होता म्हणून त्याची आठवण झाली आणि त्या निमित्ताने महाराजांचं स्मरण झालं असेल. तर एक की देहविद्येची गरज आहे, जितकी मनविद्येची गरज जरा जास्तच आहे माझ्या दृष्टीनं. देहविद्येची गरज आहे ती पुरवतच चालू आहे सगळीकडे काम. आत्मविद्येची गरज आहे, मन प्रत्येकाला आहे. मनोविद्येची गरज जास्त आहे, कारण मन प्रत्येकाला आहे आणि त्याचा घोटाळा फार मोठा चाललाय. त्याच्या पलीकडे आत्मविद्या आहे. तर ती आपल्या समोर असावी आणि आज यांच्यामुळे ती समोर आलेली आहे. तिचं महत्व आपण ओळखावं एवढ्यासाठी फक्त हे शेवटचं निवेदन आहे. ती करण्यापूर्वी एकदा सगळ्या उपनिषदावरती 18 मुद्द्यांची नजर टाकतो. फक्त मुद्दे वाचत जातो, काय काय पहिल्यापासून पाहिलं. धार्मिक आणि आध्यात्मिक याच्यामधला फरक पाहिला. काय काय पाहिलं तेवढं मी फक्त माझ्या स्मरणासाठी केलं एकत्र, की ही शुक्ल यजुर्वेदाची सेवा झाली. यजुर्वेदाची सेवा झाली आपल्या दृष्टीनं. धार्मिक आणि आध्यात्मिक या 2 गोष्टीमधला फरक पाहिला. त्यामुळं धर्म, पंथ, शिक्षण काय, स्थिती, स्त्री, पुरुष काय जे फेर आहेत ते सर्व ओलांडून आत्मज्ञान कसं वावरतं आणि ते कसं सर्वांना आनंद देऊ शकेल याची कल्पना आपल्याला धार्मिक आणि आध्यात्मिक मधल्या फरकामुळे आपल्याला लक्षात आले असेल. त्याचबरोबर ईश्वराचं सर्व व्यापित्व पाहिलं. म्हणून शत्रू, मित्र, प्रिय, अप्रिय, हवं, नको सगळं जे आपले नेहमीचे संघर्षाचे विषय आहेत ते फेकून दिले जातात. हे ईश्वर व्यापी सर्व आहे हे एकदा लक्षात आल्यावर ईशावास्यामुळे लक्षात येतं. त्याग आणि भोग याची सांगणी लक्षात आली. आधी त्याग मग भोग आहे, आधी भोग मग त्याग. एवढं करून त्या पायरीवर गेलो तरी चालेल, पण पाहिजे. हे 4थं म्हणजे ते आपलं स्वास्थ्य राखेल आणि बाहेरचं समाजाचं स्वास्थ्य राखेल. 3 नंबर. 4 नंबर सांगितलं की हा अपहार आहे
तर तो नको. तो वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडून केला जातोय. निदान तेवढ्याच सावध झालं तरी खूप आहे. आपण करू नये हे स्वतः हातात आलं, पण कोणाच्याकडून जो होतोय तो जाहिरातीच्या मार्गाने होतो. आपण पाहिलं अनेक मार्गाने होतोय आपल्याकडून. तर तो आपल्याकडून जो केला जातोय, आमिष दाखवून केला जातो, लॉटरी दाखवून केला जातो, किती प्रकाराने केला जातो, तो आभार आहे केवळ. की ते म्हणून अंबुराव महाराजांना कळलं नाही ना, ते सत्पुरुष आहेत म्हणून त्यांना लॉटरीची कल्पनाच करू शकत नाही. ते म्हणले ते 99 लोकांचे पैसे मी कशाला घ्यायचे, म्हणजे त्यांना ते काही कळलं नाही. ₹1 मी द्यायचा आणि ₹100 घ्यायचे, असं कसं काय घ्यायचे, म्हणजे त्यांच्याकडून का घ्यायचे, त्यांना कल्पना येऊ शकत नाही. सरळ आहेत सत्पुरुष, त्यांची विद्या सरळ आहे. आणि खरं सांगायचं तर त्याचीच गरज आहे. पण इझी मनी किंवा काहीतरी अशीच आकर्षण वाटतं, म्हणून हा आभारच आहे. इझी मनीची अपेक्षा करणं हा आभार आहे. कष्टाच्या पैशाला कोणाची काही नाही. तर त्यामुळे ती आमिष, लॉटऱ्या, ती सगळी जी आकर्षणं आहेत ती सगळी त्या दृष्टीने आहेत, ती आपण टाळू. ते त्यातला मोठा आपल्याला संदेश आहे. 5वं पाहिलं तर अत्यंत कर्मरत राहण्याचं आहे. अपरिहार्य तर आहेतच काय हे सांगितलंच, पण त्याच्याच बरोबर सातत्याने कर्मात राहावं. जीवनाचा त्याग अभिप्रेत नाही. हे पण शरीर श्रम आहेत, शरीराची प्रतिष्ठा योग्य ती ठेवलेली आहे, अत्यंत कर्मात ठेवलेला आहे. पुढचं आत्म्याचा जो प्रकाश आहे तो आपल्या प्रत्येकाजवळ आहे. आहात असे तुमच्या ठिकाणी आत्मप्रकाश आहे, आहात तसे आपल्या ठिकाणी आत्मप्रकाश आहे. तर त्याच्याकडे पाठ फिरू नये. म्हणजे साध्या भाषेत ते म्हणतात अंतरात्म्याचा आवाज आहे का, तसं त्यातून सांगतो. खरं सांगायचं तर आपल्याला प्रत्येकाला तेवढी जाणीव असते आतून की नको, असं वाटतं की नको तिथे तिचा आवाज राहावा, त्याचं फॉलोईंग त्या आत्मप्रकाशाला निदान पाठ फिरवू नये, त्याच्या मागे जावं. खरं सांगायचं तर त्याच्या पाठून जावं, आत्मप्रकाशात कर्म करावे, म्हणजे ती मुक्तताकारक होतात. पण ठीक आहे, आपल्याला एवढं नसेल तरी निदान पाठ फिरवू नये, एवढं आपण लक्षात ठेवलं तरी चालेल. दुसरं, पूर्ण आणि शून्यातला फरक आपल्या लक्षात आला त्यानिमित्ताने. हे सगळं पूर्णच आहे. मला अपूर्ण वाटतं, हा केवळ कर्माचा खेळ आहे सगळा. कर्मामुळे सुखदुःख निर्माण होतात आणि म्हणून मला सृष्टीत दुःख आणि सुखाच्या मुळे अपूर्णता दिसते. वास्तविक ती मनाने निर्माण केलेल्या गोष्टीमुळे झालेली आहे. मन कर्म निर्माण करते आणि त्यामुळे पुढे पूर्ण हे निर्माण होते. आपल्याला जे अपूर्ण वाटतं आहे ते मुळामध्ये पूर्ण आहे, याची कल्पना थोडी पूर्णापूर्णावरून आली असेल. आणखीन काय असेल तर नंतर पहा. नंतर गृध्रवृत्तीचा त्याग. मगाशी सांगितलं होतं ते की वासनेची तीव्रता, वृत्तीची अधीरता, आणि तिसरं आपण पाहिलं होतं की विधी निषेधाचा अभाव. याला गृध्रवृत्ती त्या काळात म्हटलं. आज त्याची प्रत्यक्ष अनुभव आपल्याला आहे. तर त्या दृष्टीनं आपण सावध राहू शकतो, स्वतःही त्याचा विचार करू शकतो. नंतर कष्ट आणि कर्म याच्यामधला फरक लक्षात घेऊ. मनुष्य कष्टच करीत राहतो, कर्म नाही करीत. कर्मामध्ये तो नेता आहे, तो ठरवतो हे करायचं का नाही. खरं सांगायचं मनुष्य मोठा हो, आय एम ड्रिवन नाही, आय विल ड्राईव्ह. मी कर्म ठरवीन, मला देवाला देतं हे मी ठरवीन. मला तरी बाजारात नेता नाही मनाने, मला स्वतःच्या निर्णयाने मला देवाला जाता आलं पाहिजे. काय जे आपलं कर्म असेल ते. तर नेता राहा, त्या आपण त्या व्याख्या पाहिली. तर त्यामुळे नेता मी आहे हे आपण लक्षात ठेवावं. स्वतः पुरता माझ्या कर्मांचा नेता मी आहे. त्यामुळे कुठल्याही संस्कार पद्धतीने किंवा कशाने आपण अशा तऱ्हेच्या कर्माला पुढे करू नये, हा एक मुद्दा आपण पाहिला. त्यानंतर आत्मस्वरूपाची कल्पना आपल्याला आली. ती आली तर जगामध्ये कंटाळण्यासारखं काहीही नाही. सर्वांचं स्वागत करावं अशी जगामध्ये स्थिती आहे. आपल्याला जे वाईट, चुकीचं काय जे वाटतं आहे, सगळं जगामध्ये अपूर्ण वाटतं आहे, ते कुठल्या तरी चुकीच्या मनांच्या कर्मांचे परिणाम आहेत. आपल्याला त्याची काळजी करायचं कारण नाही. आपण त्यात फक्त कॉन्ट्रीब्युशन्स करू नये, एवढं झालं की झालं. माझ्या मनाची कॉन्ट्रीब्युशन नसली म्हणजे झालं. त्यामुळे कोणाला कंटाळायचं कारण नाही. ज्या कारणाने तो मला कंटाळतो त्याच कारणाने मी त्याला कंटाळतो, एवढं लक्षात आलं तरी खूप झालं. नंतर त्याच्या प्राप्तीचे मार्ग कळले आपल्याला. ज्ञान, अज्ञान किंवा ह्या सगळ्या उपासना, सगुण उपासना, व्यक्ताची, अव्यक्ताची, हे सगळं, आणि त्याच्या पलीकडे असलेलं आत्मज्ञान किंवा आत्मस्वरूप याची प्राप्ती. त्यानंतर आज आपण हिरणमय पात्र पाहिलं, ते कसं आहे. सोन्याचं पात्र कशा प्रकारचं आहे ते पाहिलं. आत्मानुभव कसा असतो ते पाहिलं. अंतकाळची आदर्श वृत्ती, त्यावेळेच्या क्रिया किंवा कृती कोणत्या असाव्यात ते पण आपण पाहिलं. कर्माची जबाबदारी आपल्या अवश्य घ्यावी असे पण आपण पाहिलं, काही टाळू नये. नंतर बंध करणारं काय आहे, आपल्याला बांधणारं कर्म. पाप ते की जे बांधतं, पुण्य ते की जे मुक्त करतं, असं सरळ सोप्या व्याख्यात कर्म नाही. तर तशा दृष्टीनं आपण या कर्मांच्याकडे पाहू. म्हणजे आपल्या जीवनाचं ध्येय या पाप आणि पुण्याच्याही पलीकडचे काम करणं हे आहे. तर तिथपर्यंत जायला हरकत नाही. आणि या सगळ्या दृष्टीनं आपलं जे काही काम चालू असेल, म्हणजे जो कुठला वाचन काय, अभ्यास काय चालू असेल, तर त्या दृष्टीनं मनन वगैरे असावं. तर ही खरं सांगायचं तर सर्वात जवळची, सर्वात सोपी, आचरायला अत्यंत सुलभ अशी गोष्ट आहे. पण त्यामुळे ती सगळ्यात अवघड झालेली आहे, कारण ती खूप जवळ आहे. खूप जवळचं दिसत नाही माणसाला, असं होतं.
लांबचं दिसतं. मी ते दृष्टीदोष असतात ते असे प्रकार आहेत. जवळचं दिसत नाही होतं, लांबचं दिसत नाही होतं, असं आहे ना. तर तसं आहे. पण अगदी दृष्टी सगळी साधी स्वच्छ असली तरी सुद्धा मी मागे आपल्याला एकदम बोललो होतो की तर्कदोषामध्ये पहिला तो आहे की अतिसामीप्य हा तर्कदोष आहे. त्यामुळे ते अतिसमीप असल्यामुळं आपल्यामध्ये असलेलं परमेश्वराचं स्वरूप खूप जवळ असल्यामुळं ते दिसत नाही, अशी अवस्था आहे. ते अंतर्मुख दृष्टीला जरूर दिसू शकतं आणि आपण आनंदात आपला कालक्रमणा करू शकतो. सगळी कर्म कर्तव्य प्रपंच सगळं करू. तर हे सगळं करू शकतो, ही आत्मविद्या आहे. ते खूप जवळ असल्यामुळे, जसं डोळ्याला अति जवळ इथं मला पदार्थ ओळखता येणार नाही, आपण डोळ्यासमोर प्रयोग करून बघा, पाहिलं की अति जवळ जर धरलं तर सुई आहे का काय काडी आहे हे ओळखणार नाही, इतक्या जवळ आल्यामुळे. तर आपल्याजवळ जे आत्मरूप आहे ते का ओळखत नाही किंवा का सापडत नाही ह्याचं कारण कळेल आणि मग बघता कसं येईल हे पण कळेल. ह्या ग्रंथांच्या प्रकाशात पाहिलं, उपदेशाच्या प्रकाशात पाहिलं, अनुभवाच्या प्रकाशात पाहिलं तर बरोबर आत्मप्रकाशात आपल्याला वस्तू दिसते आणि ती दिसली की मग त्याचा आनंद आहे. आता एवढंच फक्त म्हणायचं आहे की शेवट ह्या आत्मविद्या, शेवटचा त्यातला महत्वाचा माझ्या दृष्टीने एक राहिलेला विषय तो जीवनांच्या कथेमध्ये आहे. डोंगरांचा असा एक भाग होता. त्या भागामध्ये एक ग्रस्त राहत होता, खेडवळ होता. तर त्याला ते त्याच्या दाराच्या उमऱ्याच्या बाहेरच्या बाजूला एक दगड पडलेला होता. दगड पडलेला होता. त्या डोंगराच्या भागात फिरत आलेल्या एका शहरातल्या माणसाने तो दगड पाहिला, अशी गोष्ट सांगतो. त्याने दगड पाहिला आणि त्याने त्याला विचारलं की हा दगड तुम्हाला देशील का. तर तो म्हणलं दगडात काय द्यायचं, म्हणलं हे कोण घेणार आहे म्हणलं. त्याच्या दारात कित्येक वर्ष पडलेले बाहेर, तर तिथे दगड पडलेला आहे. तर तो म्हणला मला देशील का. म्हणलं घेऊन जा. ते म्हणलं काय घेशील. तर म्हणलं ह्यात काय घ्यायचंय, नाही तरी सुद्धा मी तुला काहीतरी द्यायला तयार आहे. तर त्याने तो घेतला आणि तो म्हणला हे घेतलं त्याचं. म्हणून त्याने चांदीचं नाणं त्याला दिलं आणि तो दगड विकत घेतला. आणि नंतर हा खेडवळ मनुष्य बऱ्याच काळानंतर शहरामध्ये फिरायला गेला केव्हा तरी काही कारणाने. त्यावेळेला तिथं हा मनुष्य बाहेर आरडाओरडा करत होता. मोठमोठ्याने जाहिरात चालू होती की अत्यंत पुरातन काळातली, अत्यंत सुंदर, अनुपम, कुणीही न पाहिलेली अशा तऱ्हेची मूर्ती आहे. बघायला फक्त 2 चांदीची नाणी. या खेडूताला आकर्षण वाटून 2 चांदीची नाणी दिली आणि जी एक नाणं देऊन त्यांनी मूर्ती दिली होती ती आत पाहायला गेली. अशी जीवनांची एक गोष्ट आहे. आपल्याला आत्मविद्येसाठी शिकण्यासारखे. कुणीतरी परदेशाने तिकीट लावून आपल्याला आत्मविद्या शिकण्याच्या आत आपण काय फुकट दिली आत्मविद्या अक्षरशः. भगवंताने अक्षरशः आत्मविद्या आपल्याला फुकट दिली, 5,000 वर्षापूर्वी दिली. तर आपण तिचं स्मरण जरी रोज ठेवलं तरी सुद्धा आपल्या कर्मामध्ये कितीतरी फरक पडतो. विचार चिंतन करत राहिलो तर नक्कीच फरक पडेल. तर ते आपल्याला मिळावं आणि असं कुठून घ्यायची उधार घ्यायची वेळ येऊ नये यासाठी ह्या फक्त शेवटचा संदेश आपल्याला द्या. आता आपण फक्त मराठीत एवढं एकदा म्हणू आणि थांबू, कारण ते कळायला जरा सोपं पडतंय. त्यांची कृपाही आहे. पूर्णते पूर्ण हे सारे, पूर्णातून पूर्ण येतसे. काढता शून्य शून्यातून शून्य शेष जसे असे. ओम शांती शांती शांती. हरि ओम. ईश्वरे व्यापिले सर्व, त्यागुनी मग भोगतू. परधनाची नको आशा, न करी अपहार तू. आयुष्य शत इच्छावे, परिकर्मात राहुनी. कर्मेन बांधती तुझला, तुझा मार्ग नयाहुनी. फिरविती पाठ आत्म्यास, प्रकाशास तशातया. जाती ते आसुरी लोकी, अंधारे वेढले जया. मना पलीकडे वेग, स्थिर परिगतिकारक. प्राप्य ना इंद्रिय देवा,
चाल करी न करी राही जवळ दूरही बाहेर अंतरी आत्मा दिक्कालातीत आतही स्वतःत सर्व जगताला जगती स्वतःसही पाही तो कधी न कंटाळे कोणासही कशासही जग ज्यास आपुले झाले सर्वत्र हरून जो असे नित्य एकत्व झाल्यास मोह शोक कुठे कसे अशरीर शुद्ध निष्पाप निर्मलात्मा लिप्तही मुक्त सार्थ शाश्वतता देतो तो व्यापकत्वही अज्ञानी कर्म आचरिती अंधारात प्रवेशती ज्ञानी जे रमती तेही अंधारीच प्रवेशती अज्ञाना पलीकडे प्राप्य ज्ञाना पलीकडे तसे अनुभवी पुरुषांकडूनी ऐकिले ते असे असे अज्ञान ज्ञान दोन्ही सह आत्मज्ञानास जाणतो अज्ञाने नाश टाळूनी ज्ञानाने मुक्त होत तो व्यक्तास उपासती जेते अंधारात प्रवेशती अव्यक्तिरमती तेही घोरतमी प्रवेशती व्यक्ता पलीकडे तत्व अव्यक्ता पलीकडे तसे विवरिले घडविले दर्शन त्यांचे सांगणे असे व्यक्त अव्यक्त दोन्ही सह आत्मतत्वास जाणती व्यक्ताने तरुणी मृत्यू अव्यक्ते मुक्ती पावती सोन्याने झाकले सत्य पात्र बाजूस ते करी दर्शना सत्य सूर्याच्या कृपाही प्रभु तू करी प्रजापती अमा सूर्या असरी किरणावरी कल्याण रूप तव पाही मी आहे तेच अंतरी वायूत मिसळुनी प्राण भस्म हो देह नश्वर मना मात्र स्मरी कर्मे अंती तो परमेश्वर जाणत्या अग्नितूने आम्हाला भोगण्या फला पाप बुद्धी सदाडी तू नमस्कार असो तुला ओम पूर्णते पूर्ण हे सारे पूर्णातून पूर्ण येतसे काढता शून्य शून्यातून शून्य शेष जसे असे ओम शांती 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 गोष्टीतल्या दोन गोष्टी फक्त मी सांगितल्या आहेत त्या गोष्टीतल्या त्या माणसाच्या दरवाजाच्या बाहेर उंबरठ्यावर जो दगड पडलेला होता ती मूर्तीच होती फक्त त्याला त्याची जाणीव नव्हती म्हणून झाली मूर्तीच होती जाणकाराला त्याबरोबर त्यांनी ती मूर्ती हे ओळखलं तिची किंमतही ओळखली नुसती दाखवायला 2 नाणी मिळतील आणि कितीही काळ मिळू शकतील हे त्याच्यात लक्षात आलं म्हणून त्यांनी हे केलं एक सांगितलं त्यातलं तर
तसं आपल्याला हे याचं मूल्य कळलं तर जाणकाराला नुसतं दाखवायला 2 चांदीच्या नाण्याची किंमत आहे हे आपल्या लक्षात यावं. म्हणून जाणकाराला की जसं महत्व कळतं तसं तुम्हाला कुठेतरी उपदेशदांचं महत्व वाटलं. आपण जाणकार आहात म्हणून मूर्तीचं महत्व कळलं. एक दुसरी गोष्ट, ही मूर्ती ज्या अवस्थेत पडलेली होती त्या अवस्थेत तिचं तसंच्या तसं कळलं नसतं. यांनी एकच काम केलं, फक्त बाहेर नेली, थोडी स्वच्छ केली, व्यवस्थित तिला काय पॉलिश होतं ते केलं आणि ती मांडली, तेव्हा ते हे सगळं शक्य झालं. तर बाकी काही करायचं नाही आपल्याला, अत्यंत नम्रतेने. ज्ञानेश्वरांचं जसं काम होतं आपल्याकडे, जसं हे माऊलींचं काम आहे ते आपल्याला ते कळत नाही झालं. ही तर आर्ष संस्कृत आहे. हे जे अनेक अभ्यासक आहेत त्यांच्या मदतीनं त्यामधलं जे सार आपल्याला देता आलं ती संतांची कृपा होती. ते केवळ सुगम करून देण्यासाठी ही सममंत्र त्यांच्या कृपेने झाले. तेव्हा मला संतांची आरती थोडी म्हणून द्या आपण सर्वांनी मिळून त्यांना ते अर्पण करू. गाऊ संतांची आरती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती. निर्गुण दुर्लभ देव झाला त्याने सगुणात आणला, स्वार्थी जीव जो गुंतला त्याला परमार्थी लाविला, परमार्थी लाविला त्याला परमार्थी लाविला. गाऊ संतांची आरती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती. खोटा करता जो तो सारा, कोण करता तो लाविला, प्रारब्धाची पुसली रेखा, यत्न देव हा ओळखा, यत्न देव हा ओळखा, यत्न देव हा ओळखा. गाऊ संतांची आरती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती. मिथ्या अशुद्ध देव गेले, शुद्ध देवासी स्थापिले, सद्गुण स्वप्नीचे वाटले, त्यानी जगुनिया दाविले, त्यानी जगुनिया दाविले, त्यानी जगुनिया दाविले. गाऊ संतांची आरती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती. लोकासम हे जगती आले, मात्र मृत्यू पुसुनी गेले, सूक्ष्म रूपात राहिले, प्रमाण आजही देती भले, प्रमाण आजही देती भले, प्रमाण आजही देती भले. गाऊ संतांची आरती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती. अपार बुद्धीचे सागर केला सूक्ष्माचा व्यवहार, सोने मातीत दाखविती, मी पण सरता हाती देती, मी पण सरता हाती देती, मी पण सरता हाती देती. गाऊ संतांची आरती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती. पैसा बक्का केला दूर, साधेपणावरी भर, प्रेम निस्वार्थाचे भजन, अवघे त्यागाचे जीवन, अवघे त्यागाचे जीवन, अवघे त्यागाचे जीवन. गाऊ संतांची आरती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती. त्यांच्या बोधाचे चिंतन आम्हा घडो रात्रंदिन, आचरणाची नित्य सेवा, दीन म्हणे घडो देवा, दीन म्हणे घडो देवा, दीन म्हणे घडो देवा. गाऊ संतांची आरती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती, देव जागा करीती चित्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महारुद्र हनुमान की जय. मंगलमूर्ती मोरया. पुंडलिक वरदार विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा विराज सच्चिदानंद सद्गुरु श्री महाराज की जय. सद्गुरु ब्रह्मानंद महाराज